सहकारातून महिलांनी उन्नती साधावी. निलांबिका हुक्केरी. जनवाड येथे शिवशक्ती महिला कोऑपरेटिव्ह सोसायटीचं उद्घाटन. जनवाड आणि परिसरातील महिलांचे सक्षमीकरण व्हावं या उद्देशाने शिवशक्ती महिला कोऑपरेटिव्ह सोसायटीचे उद्घाटन झाले असून महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अशा सहकारी संस्थांची गरज आहे. सहकारातून महिलांनी उन्नती साधावी असे प्रतिपादन सौ निलांबिका हुक्केरी यांनी व्यक्त केलं. त्या जनवाड तालुका चिकोडी येथील शिवशक्ती महिला कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. यावेळी परमपूज्य साधनानंद महाराज यांचं दिव्य सानिध्य होतं. जिल्हा बँक संचालिका सुनीता येवळे म्हणाल्या, शिवशक्ती कोऑपरेटिव्ह सोसायटी सहकार क्षेत्रात लवकरच आदर्श निर्माण करेल. आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी या भागाचे नंदनवन केलं आहे. महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य दिलं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून महिलांसाठी विविध योजना हाती घेण्यात आल्याचं सांगितलं. साधनानंद महाराज म्हणाले, महिलांच्या सहकार्याने या संस्थेची झालेली स्थापना खरंच कौतुकास्पद आहे. ही संस्था नक्कीच यशाचे शिखर गाठेल असं सांगितलं. यावेळी प्रारंभी शिवशक्ती सोसायटीची फीत कापून उद्घाटन साधनानंद महाराज यांच्या हस्ते झाले. दीप प्रज्वलन व ठेव पावतीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. सोसायटीच्या अध्यक्षा सौ रेखा पाटील, उपाध्यक्षा पूजा मगदूम, सर्व संचालिका यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. गीतांजली माने, कल्पना रायजाधव, डॉक्टर शुभांगी तेली, शोभा हवले यांनीही मनोगत व्यक्त केलं. स्वागत प्रास्ताविक स्नेहल घाडगे तर आभार स्वप्नाली पाटील यांनी मांडले. कार्यक्रमास अश्विनी मगदूम, शैला वैराट, सुजाता पाटील, पूजा मगदूम, नंदा पाटील, रेखा पाटील, संचालिका अंजना मगदूम, शांता घाटगे, उज्ज्वला मुधाळे, लता पाटील, सुनीता शमनेवाडी, मायव्वा पुजारी, अनिता खोत, धनश्री वंजारे, सिद्धेश्वर संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, पदाधिकारी यांच्यासह गावातील महिला व मान्यवर उपस्थित होते. जनवाडहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. बँकेचं देखील नाव ठेवण्यात आलेलं आहे. असं नारी शक्तीसाठी आज इथं मोठं सहकार्य करण्याचं पाटील कुटुंबियांनी व त्यांच्या सर्व सहकार्यांनी मोठं कार्य उचललेलं आहे. हे देखील एक धर्माचंच कार्य आहे. कारण जिथं तिथं स्त्रीला अडचण येते, आर्थिक बाजूने असो सामाजिक बाजूने असो, तर आर्थिक बाजूची अडचण बाजूला म्हणजे थोडक्यात मदत या उद्देशानेच यांनी ही पतसंस्था आज या ठिकाणी ओपन केलेली आहे. शक्तीचा आदर, नारी शक्तीचं पूजन अशा माध्यमातनं व ह्या नारी शक्तीला प्रत्येक वेळेला सहकार्य व्हावं या उद्देशाने ही पतसंस्था आज या ठिकाणी ओपनिंग करण्याचा उद्देश या सर्व कमिटीने, या सर्व बॉडीने घेतलेला आहे. आणि हे सर्व नारी शक्तीसाठी मोठं सन्मानाचं कार्य आज या ठिकाणी करण्यात आलेलं आहे.